जेव्हा आपण म्हणतो की एका बिझनेस मॉडेलमधून आपण दुसऱ्या बिझनेस मॉडेलमध्ये स्मूथली कसं ट्रान्झिशन करायचं, त्याचं एक खूप चांगलं माझा एक जवळचा मित्र आहे त्याचं उदाहरण आहे. त्यांनी एक 15 वर्षापूर्वी स्वतःची एक गाडी घेतली आणि त्यांनी बिझनेस चालू केला गाडी रेंटनी देण्याचा. 1 वर्ष त्यांनी चालवला. मग त्याला एक डोक्यात आलं की आपण आता दुसरी गाडी घेऊया. मग तेव्हा त्यांनी तो विचार केला की आता दुसरी गाडी आपण घेऊया. मग तो म्हणला आता दुसरी, मग अजून मी किती घेणार, 2 घेणार, 3 घेणार, त्याच्यानंतर काय. पण मार्केटमध्ये तर मला 100 गाड्या 25 गाड्या पाहिजे, कारण मला कधी रात्री फोन येतो तेव्हा मला म्हणायला लागतं गाडी नाहीये वगैरे. मग त्यांनी कसं स्मूथली बिझनेस ट्रान्झिशन केलं बघा. आधी तो स्वतःची गाडी एक होती, त्यांनी काय ठरवलं की मी माझ्यासारखे अजून 100 मालक शोधतो आणि त्यांच्या सगळ्यांना संघटित करतो, त्या सगळ्यांना एकत्र आणतो आणि त्यांना म्हणतो की मी तुम्हाला कायम तुम्हाला भाडं देत राहणार, बुकिंग सगळ्या मी घेणार आणि तुम्हाला भाडं देत राहणार. ह्यानी काय झालं, गाडीच्या भाड्याच्या बिझनेसमध्येच राहिला, पण त्यांनी तो इतका स्केल केला विथ जस्ट 1 पिवोट. जस्ट एक छोटंसं त्यांनी काय केलं की बाबा मी आता विकत गाड्या नाही घेणार, मी सगळे बाकीच्यांच्या ज्या गाड्या विकत घेतलेल्या आहेत त्या माझ्या इथे लावणार. म्हणजे इन शॉर्ट जे आज उबर आणि ओला करताय त्यांनी 15 वर्षापूर्वी केलं होतं. उबर ओलानी फक्त टेक्नॉलॉजी आणून ते केलं आता, पण त्यांनी 15 वर्ष केलं होतं. याच्यातनं आपल्याला शिकायचंय काय की बिझनेस पिवोट करणे हा आपल्या अस्तित्वासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि ती सगळ्यांनी केली पाहिजे.